कोणत्या एक सेकंड तुम्ही कारण खूप गंभीर तुम्ही मराठा आणि मुसलमानामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत तुम्ही दाखवा मला आता मी प्रेस कॉन्फरन्स पुढे घेऊ जाणार नाही तुम्ही मला सांगा नाही मी प्रेस कॉन्फरन्स घेणार नाही हे मी नाही इंडिव्हिज्युअल नाही हे तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे उन अधिकारियों को उन पत्रकारों को मैं ये कहना चाहता हूं कि इम्तियाज जलील ने 24 साल की जब पत्रकारिता छोड़ी थी तो उसने खुलेआम आकर ये कहा था कि मैं एमआईएम पार्टी बैरिस्टर असदुद्दीन अवैसी के साथ काम करना चाहूंगा। तुमको अगर ये करने का है तो तुम भी अपने पत्रकारिता का चोला उतारो और जाओ किसी शिवसेना के साथ ज्वाइन कर लो, बजरंग दल के साथ ज्वाइन कर लो, हमें कोई इख्तियार नहीं है। जो पत्रकार खूब आनंदी नजर आ रहे हैं नहीं मैंने जैसा पत्रकारिता छोड़ के एमआईएम ज्वाइन किया था तर मी हे साम टीव्हीचे नाही मला बोलू दे नाही बोलतो ना मी ते जितका आनंदी आहे तर त्यांनी सेना किंवा भाजप ज्वाइन करावं। अब सुप्रीम कोर्ट के अंदर हाई कोर्ट के अंदर मैटर चल रहा है तो राज्य सरकार है तो एक नोटिफिकेशन निकाल देता है कि तुम 27 तारीख तक है तो अपना ऑब्जेक्शंस ये करो। अब जब ऑब्जेक्शंस अगर आप मंगा रहे हैं तो महानगर पालिका किस बुनियाद के ऊपर है तो रात में है तो साइन कर देता है। भाई जब तक है तो आपके पास फाइनल अथॉरिटी नहीं आ जाती है कि ना ऑल डोर्स आर क्लोज्ड, सब रास्ते बंद हो चुके हैं, तब आप करिएगा, उसमें हमारा कोई ऑब्जेक्शन नहीं है इसके अंदर। लेकिन कुछ अधिकारी कुछ पत्रकार इसके अंदर उतावले क्यों हो रहे हैं? उन अधिकारियों को उन पत्रकारों को मैं ये कहना चाहता हूं कि इम्तियाज जलील ने 24 साल की जब पत्रकारिता छोड़ी थी तो उसने खुलेआम आकर ये कहा था कि मैं एमआईएम पार्टी बैरिस्टर असदुद्दीन अवैसी के साथ काम करना चाहूंगा। तुमको अगर ये करने का है तो तुम भी अपने पत्रकारिता का चोला उतारो और जाओ किसी शिवसेना के साथ ज्वाइन कर लो, बजरंग दल के साथ ज्वाइन कर लो, हमें कोई इख्तियार नहीं है। लेकिन जब तक है इस प्रोफेशन के अंदर इम्तियाज जलील ने पूरी ईमानदारी के साथ उस प्रोफेशन के साथ काम किया है करके। लेकिन आज हम देख रहे हैं कि कैसे इस मुद्दे को हिंदू मुसलमान किया जाए करके उसमें। क्या आपको लगता है कि तमाम जितने भी नॉन मुस्लिम लोग इस जिले के अंदर है वो इस बात से सहमत है? आप जाइए कमेंट्स के अंदर, किसी ने कुछ लिख रहा है तो कैसा किस तरीके की अभद्र भाषा का इस्तेमाल कर रहे हैं करके उसमें। और मैंने क्या गलत किया जो नांदेड़ के अंदर ये लौंडे पोट्टे हैं तो मेरा पुतला जला रहे हैं, मेरे पोस्टर आज कर रहे हैं करके? तुम क्या समझ रहे हैं कि इम्तियाज जलील तुम्हारे है तो ऐसी हरकतों से दबने वाला है करके? मुझे पूरा इख्तियार दिया गया है इस मुल्क के अंदर कि मैं मेरी वॉइस को रेस कर सकता हूं, मैं प्रोटेस्ट कर सकता हूं और मैं करता रहूंगा। फायदा होणार आहे। एक सेकंड दाखल केलेली आहे। एक सेकंड तुमचं झालं ना, मी विचारत नाही आता, एवढं लास्ट विचारतो। नाही सगळं बोला दाखल माझा एक प्रश्न असा आहे की जसं शिवसेना राजकारण करतं तसं एमआयएम देखील या प्रश्नात राजकारण करत नाही असं आपल्याला वाटतं का? त्याचं कारण असं आहे की तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका करता, तुम्ही वेगवेगळ्या याचिका करता, मात्र औरंगाबाद आणि संभाजीनगर मध्ये तुम्ही याचिका न्यायिक लढाई न लढता तुम्ही रस्त्यावर उतरून एक समाजाला रस्त्यावर उतरून त्यांना पेटवण्याचं काम तुम्ही सुद्धा करत नाही का? कृष्णा केंडे एबीपी माझाचे रिपोर्टर यांना आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आपल्याला चॅलेंज करतो की मी कुठे मराठा समाजाच्या विरुद्ध गेलेले आहे। आता कृष्णा केंडे साहेब आपण ऑन एअर हे सांगितलेले आहे, आता तुमची जबाबदारी आहे की तुम्ही मला सांगा की मध्ये मी कोणत्या एक सेकंड तुम्ही कारण खूप गंभीर तुम्ही मराठा आणि मुसलमानामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत तुम्ही दाखवा मला आता मी प्रेस कॉन्फरन्स पुढे घेऊ जाणार नाही तुम्ही मला सांगा नाही मी प्रेस कॉन्फरन्स घेणार नाही हे मी नाही इंडिव्हिज्युअल नाही हे तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। सांगा मला कुठे मी गेलो होतो? मी नाही, तुम्ही काय सांगितलं की मी मराठ्यांच्या विरोधात गेलो होतो? नाही लगेच नाही, मी पुढचा प्रश्न घेणार नाही। हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जे होत आहे, मी मुस्लिम नाही साहेब, मी सुरुवातीला हे सांगितलेलं आहे की या राज्यामध्ये एक असा चित्र निर्माण करण्याचा प्रश्न होत आहे की आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध करतो आणि ओपनली तुम्ही मला प्रश्न विचारता की मी मराठ्यांच्या विरोधात गेलो होतो। मी अनेकदा हे प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं आहे
की मराठा समाजामध्ये अनेक असे परिवार आहे की ज्यांना मिळायला पाहिजे, रिझर्वेशन मिळायला पाहिजे. मी गेलो होतो मुस्लिम समाजाच्या विरोधात, मुस्लिम समाजाला मिळायला पाहिजे याच्यामध्ये गेलो होतो. पण काय झालं त्याच्यामध्ये की माझ्यावर असं प्रेशर आणण्यात आलं होतं की तुम्ही जोपर्यंत मराठांच्या नाही, मी चॅनलच्या बाबतीत मी पेटिशन केलं होतं. तुमचाच आहे इंटरव्ह्यू. काय बोललो मी? दाखल केली हा जरी वादाचा मुद्दा असला तरी सुद्धा यामुळे राजकीय रणांगण मात्र चांगलंच पेटायला लागलंय. काय आहे? मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी या भूमिकेवर टीका केली. पेटिशन करणारा मी आहे. त्यांचाच बाईट आहे. नाही, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो कृष्ण, नाही, इंटरेस्ट नाही. मी मुसलमानांना रिझर्वेशन मिळायला पाहिजे त्या पेटिशनमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मुसलमानांची काय अवस्था आहे. महमूदुर रहमान हे जे कमिशन्स होते त्यांनी काय रिपोर्ट दिलेली आहे ते सांगितलं होतं मी त्या माझ्या पेटिशनमध्ये. पण मला असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही मराठांचा विरोध केलं तरीही आपल्याला मुस्लिमांचा. मी म्हटलं की नाही, आम्ही मराठांचा विरोध करणार नाही. मराठांना मिळत असेल तर त्यांना मिळू द्या, आम्ही आमची वेगळी फाईट करणार आहे. हेच कारणाने घेतली की कारण हे पेटिशन मध्ये असं चित्र निर्माण करण्याचा आणि आर्ग्युमेंट्स मध्ये असं की मराठ्यांना आपण कशाला देतो, मुसलमानांना द्यायचं असेल तर मराठ्यांचा कॅन्सल करा. मी म्हटलं नाही, मी तसं करणार नाही. मी पेटिशन विड्रॉ केली याच कारणाने. आणि अनेक माझे इंटरव्ह्यूज आहे, तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा की किती इंटरव्ह्यूज आहे. त्याच्यामध्ये मी चॅनल्सला इंटरव्ह्यू दिलेले आहे की मराठ्यांच्या रिझर्वेशनच्या बाबतीत आम्हाला 1% ही आक्षेप नाही होता. आणि कशाला करू मी? मलाही माहीत आहे की सर्व समाजामध्ये खूप मोठे लोक आहे, खूप पैसेवाले लोक आहेत, असं नाही आहे. मी हे म्हटलं होतं की मराठा समाजामध्ये शरद पवार साहेबांनी मराठ्यांचं नेतृत्व केलं, किती मराठ्यांना मदत केलेली आहे. अजितदादांनी किती लोकांना केलेली आहे. विखे पाटीलने किती, पतंगराव कदमांनी किती लोकांना मराठा समाजाला वर करण्यासाठी. पण काय आहे की हे जे मुदत दिलेली आहे तर त्याचे आक्षेप घेण्याच्या संदर्भात काय काय पावलं उचलला जाणार आहेत आपल्याकडून? नाही, आता 27 तारखेपर्यंत जे आक्षेप घेण्याचं जे आम्हाला नाही, मुद्दे काय आहे की आम्ही सोबत बसणार आहे. आता अनेक लोक आम्हाला ते हे पाठवतो, ते जे GR निघालं ना की तुम्ही आक्षेप पाठवू शकतो, तर अनेक लोक आम्हाला विचारतात आणि मलाही माहीत नाही आहे की आपण आक्षेप कशा प्रकारे द्यायचे आहे. ते फक्त एका साध्या कागदावर आहे का त्याच्यासोबत आपल्याला आधार कार्ड, नाहीतर उद्या तुम्ही म्हणशील की नाही हे तर सगळं बोगस आहे, याच्यावर काही डॉक्युमेंट, तर आपण कोणते कागद त्याच्यासोबत आपण जोडू शकतो, कशा प्रकारे आपलं ऑब्जेक्शन रेस करता येईल त्याच्या बाबतीत नक्की आम्ही विचार करणार संभाजीनगर या नावाला तुम्ही म्हणताय की MIMचा म्हणून विरोध नाही तर नागरिकांचा. मात्र त्या विरोधात बोलणारं फक्त MIMच दिसतंय. कारण काँग्रेस असू देत, राष्ट्रवादी असू देत, जितके काही विरोधी पक्ष 50-500 असतील त्या 500 पैकी एकही बोलत नाही. तुम्हीच बोलताय, मग तुम्हीच विरोध करताय असं का नाही म्हणायचं? MIM म्हणूनच तुम्ही MIMचे खासदार आहात औरंगाबाद सोबतच, तर तुम्हीच विरोध करताय, तुम्हीच बोलताय, हा प्रश्न. मी औरंगाबादमध्ये जन्म घेतलेला आहे. एका शहराशी आपला एक इमोशनल अटॅचमेंट असतं आणि त्या इमोशनल अटॅचमेंट म्हणून तुम्ही आज MIM सोडलंही की मी MIMचा खासदार किंवा MIMचा महाराष्ट्र अध्यक्ष मी नाही राहिला असता, एक सामान्य औरंगाबादकर म्हणूनही मी हे स्टँड घेतलं असतं जे आज मी माझ्या, हे समजा एक कोइन्सिडन्स आहे की मी एका पक्षाचा खासदार आहे, पण मी एक इंडिव्हिज्युअल असतं, एक सिटिझन असतं, तरीही माझा स्टँड तेच राहिलं असतं की मी याचा विरोध केला असता. आणि मी फक्त याचा विरोध करत आहे हे नाही आहे. मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की आपल्या समाधानासाठी, आपल्या घाणेरड्या राजनीतीसाठी तुम्ही काय काय निर्णय घेतलेले आहे या देशामध्ये. मुघल गार्डन्स कोणी तयार केले होते? मुघल गार्डन्सशी आता जे नाव चेंज करण्यात आलेलं आहे दिल्लीमध्ये,
फक्त आपल्या संविधानासाठी. हिस्ट्री विल ऑलवेज से की मतलब मुघल्स गार्डनच्या जेव्हा तयार करण्यात आलं होतं त्याचा उद्देश काय होतं. व्हिक्टोरिया टर्मिनसची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही देणं घेणं नाही आहे. VT टर्मिनस ज्याला आपण म्हणायचं. पण आपल्या समाधानासाठी की नाही आपल्याला हे नाव पटत नाही, अंग्रेजांची आठवण येतं, तर आपण ते बोर्ड काढतो आणि त्या बोर्डवर आपण VTचं नाव काढतो आणि तिथे आपण छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नाव देतो. पण इतिहासामध्ये याची नोंद हेच असणार आहे की या स्टेशनचा छत्रपती शिवाजी महाराजांचं काही देणं घेणं नाही होतं. पण एका राजनीतीसाठी आपल्याला अंग्रेजांची आठवण येऊ नये करके मग आपल्याला पाडायचेच असेल. पण आणि हे जे तुम्ही सांगताय आणि हे जे तुम्ही सगळं सांगताय ही तुमची वैयक्तिक मतं असू शकतात ना. आहे ना, बरोबर. मग हा विरोध MIMचा आहे की इम्तियाज जलीलचा मी आहे? काय म्हटलं की आज पार्टी म्हणून विरोध करताय की मनुष्य म्हणून विरोध करताय? नाही, मनुष्य म्हणूनही आहे आणि पार्टी म्हणूनही आहे. नाही पण सर एक प्रश्न असा आहे की आतापर्यंत याच विषयावर 34 वर्ष 35 वर्ष राजकारण झालं. आता हा विषय बदललाय, पण यापुढे राजकारण होऊ नये म्हणून आता कुठला तरी हा विषय बंद व्हावा आणि डेव्हलपमेंटच्या गोष्टी व्हाव्या असं तुम्हाला नाही, होणार नाही सर. जोपर्यंत भारतीय जनता पार्टी या देशामध्ये राज करणार आहे अशाच प्रकारचे मुद्दे घेऊन ते राज करणार आहे. त्यांना इमोशनल इश्यूज वर काढून आपण कशा आपला राजनैतिक स्वार्थ साधता येईल त्यांचा उद्देश एकच आहे. मग आपल्याला बदलायचं असेल तर मोदी साहेबांनी अहमदाबादचं नाव का नाही बदलत आहे. हेही मुसलमानांचं नाव आहे. औरंगाबाद बिहारमध्ये आहे. प्लीज हिंदी में बोलता हूं. परत झालंय. हिंदी में ऐसा है कि 34-35 साल से यहाँ इस मुद्दे पर राजनीति चल रही थी. किसने कर रहा था? वो जो कर रही थी तो आपने बोला ना शिवसेना नहीं कर रही, शिवसेना कर रही जो कोणी थी. करत अभी असेल. अभी जो कोणी करा था बीजेपी शिवसेना MIM जो रहे वो हम पार्टी का नहीं बोल रहे. अभी ये नाम बदलने के बाद ये स्टॉप हुआ ऐसा आपको लगता है क्या? और दूसरा इसके आगे जाके ये सब नाम बदलना ये छोड़कर डेवलपमेंट की बातें अब हो सकती है क्या? वो करने के लिए तुम आगे बढ़ेंगे क्या? ऐसा हमारा सवाल. नहीं, आप मुझे ये बोल रहे हैं कि साहब आप क्यों विरोध कर रहे हैं. आप इस देश के अंदर जो फैसले लिए जा रहे हैं आप खामोशी से क्यों उसको एक्सेप्ट नहीं कर रहे हैं. आप इसको स्वीकार क्यों नहीं कर रहे हैं. आप क्यों इसके अंदर कुछ भी आवाज उठा रहे हैं करके. क्योंकि ये मुल्क के अंदर डेमोक्रेसी कहाँ है. डिक्टेटर ने कह दिया है दिल्ली से या मुंबई में बैठे 2 डिक्टेटर्स ने बोल दिया है कि साहब ये होना है तो इम्तियाज जलील तुमने है तो हाँ में हाँ कर देना चाहिए. साहब ये कांग्रेस के गुलाम करते होंगे, ये राष्ट्रवादी कांग्रेस के चापलूसी नेता करते होंगे. ये इम्तियाज जलील नहीं करेगा. जहां पर गलत है तो वहां पर खड़े रहेगा और लड़ेगा. नहीं, अब तक उन्होंने